महापालिकेत सफाई कामगार म्हणून 53 लोक काम करतात। हे टेम्पररी लोक आहेत। एका ठेकेदाराच्या अंडर हे करमाळा नगरपालिकेत काम करतात। यात 6 कुशल कर्मचारी आहेत, म्हणजे गाड्या चालवणारी घंटागाडी। अकुशल 47 लोक आहेत। असे 53 लोक करमाळा शहर स्वच्छ ठेवण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे 24 तास करतात। आणि याचा ठेका एका नाशिकच्या कंपनीला गेली 4-5 वर्षापासून या ठिकाणी करमाळा नगरपालिकेने दिलेला आहे। या प्रत्येक कर्मचाऱ्याला पाठीमागं कुशल कामगारासाठी 619 रुपये प्रतिदिन पगार करमाळा नगरपालिका त्या ठेकेदाराला देते। आणि 679 रुपये घंटागाडी चालवणाऱ्या गाडीला कुशल कामगार म्हणून त्याला 679 रुपयांनी पगार दिला जातो। पण हा पगार ठेकेदाराला दिला जातो आणि ठेकेदार त्यातून फक्त केवळ 330 रुपये या सफाई कामगारांना देतात। म्हणजे एका कर्मचाऱ्यामागे प्रतिदिन 300 रुपये हा ठेकेदार त्या ठिकाणी खातो, भ्रष्टाचार करतो आणि या ठिकाणी करमाळा नगरपालिका त्या ठिकाणी कुठली त्याच्यावर कारवाई करत नाही। आज तर दुर्दैवाची अशी गोष्ट आहे, आज सगळे बौद्ध समाजाची लोक आहेत, शहर स्वच्छ ठेवण्याचं काम करतात। आंबेडकर जयंती तोंडावर आलेली आहे, ह्यांचा वर्षाचा सण आहे आणि गेल्या 3 महिन्यापासून त्या ठेकेदारांनी ह्यांचा पगार केलेला नाही। त्यांनी वारंवार माननीय सन्माननीय मुख्याधिकारी साहेबांना भेटलेले आहेत। मुख्याधिकारी साहेबांनी त्या नाशिकच्या ठेकेदाराला फोन केला की ह्या कर्मचाऱ्यांच्या हातावरचं पोट आहे, त्यांचं वर्षाचं एक सण आलेलं आहे, त्यांच्या पगारी करा, तरी तो ठेकेदार याचं ऐकत नाही। या ठिकाणी या निमित्तानं मी सीओ साहेबांना विनंती करणार आहे की त्याचं 10 लाख रुपये डिपॉझिट करमाळा नगरपालिकेकडे आहे, ते नगरपालिकेतलं या ठिकाणी त्याचं डिपॉझिट जप्त करावं आणि त्या 10 लाख रुपयामधून 619 रुपयाप्रमाणे या 53 कर्मचाऱ्यांना 4 महिन्याचा पगार अदा करावा। अशा प्रकारचं पत्र मी आता सीओ साहेबांना दिलेले, लेखी निवेदन केलेले, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले। कारण जे स्वच्छता करणारे कामगार आहेत त्यांच्या घामाच्या पैसे जर हे खात असतील त्याच्यासारखं दुर्दैव नाही। त्या ठेकेदारांनी 50-100 रुपये खावेत, आम्हाला काही अडचण नाही। 619 आहे तर 550 रुपयांनी यांना पगार करावा। 330 रुपयांनी पगार देतो आणि 3-3, 4-4 महिने पगार देत नाही आणि ह्यांना उत्तर देतो की नगरपालिकेने माझं बिल काढलं नाही। मुळात ठेकेदाराचं काम आहे की नगरपालिकेने त्याचं बिल देऊ अथवा न देऊ। तर कामगारांनी कष्ट केलं, काम केलं की दर महिन्याला त्याला पगार देण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे। असला उर्मट ठेकेदार जर करमाळ्यात आला तर त्याला चपलीने शिवसेना हाणल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा इशारा मी ते ठेकेदाराला बी देतो। आणि या ठिकाणी सीओ साहेबांना सांगतो गंभीरपणे या प्रकरणाची दखल घ्या। आजच्या आज या सर्व 53 कर्मचाऱ्यांचा 619 रुपयांनी पगार काढला पाहिजे आणि त्या ठेकेदाराचं 10 लाख रुपये डिपॉझिट जप्त केलं पाहिजे। अशा प्रकारची मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने केलेली आहे आणि या ठिकाणी मी एका कर्मचाऱ्याची आपण मुलाखत घ्यावी त्यांना विनंती करू। सांग बोला, अन्यथा काय झाले सांग ना, एक जण सांगे। सदर जवळ बरेच वर्ष झालं आम्ही नाशिकच्या ठेकेदाराकडे काम करतो। जवळजवळ आमचं त्यांनी 3 महिने झालं पेमेंट दिलं नाही। त्यांना पेमेंटचं विचारलं असता तो बिल दिलं नाही किंवा दिल्यानंतर करतो असे ओढवडीची उत्तर देतो। प्रत्येक वेळेस त्यांची आम्ही ज्या त्यावेळेस गाठ घेतली त्यावेळेस त्यांनी अशी ओढवडीची उत्तरं दिली। आणि हे आमचा सण आला ह्या हिशोबाने नाही, पण ह्याच्या आधी बऱ्याच वेळेस त्यांनी आमची 2-2 महिन्यांनी पेमेंट केलेलं आहे। कधी प्रत्येक एका तारखेला त्यांनी पेमेंट असं केलंच नाही, कधी 20 तारखेला कधी 25 तारखेला असं तो पेमेंट करतो नाशिकचा ठेकेदार। आणि 679 रुपये रोज असताना सुद्धा आम्हाला 330नेच पगार दिला जातो, तरी आम्हाला 679 रुपयेप्रमाणेच पगार सगळ्यांचा मिळावा असं मी सांगतो।